स्टार्ट परिच्छेद. नव्या शैक्षणिक धोरणाबाबतची भूमिका थोडक्यात विशद करण्यामागचा उद्देश असा आहे की भारतात अशा प्रकारचे विचार कित्येक वर्षे मांडले जात आहेत. किंबहुना समाज शिक्षणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली गेली आहे. नव्या शैक्षणिक धोरणातील बहुतांश गोष्टी महात्मा गांधीजींनी केलेल्या प्रयोगांशी साधर्म्य सांगणाऱ्या आहेत. एकंदरीत जीवनपद्धतीचा विचार केला तर महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार करण्याची जबाबदारी टाळण्यात कोणताही फायदा नाही हे स्पष्ट होते. दुर्दैवाने गांधीजींचे तत्त्वज्ञान अजूनही आम्हाला पूर्णतः समजलेले नाही व जे काही थोडेफार समजले आहे ते पचवण्याची क्षमता आम्ही अद्याप गाठू शकलो नाही. आज जगात गांधीजींच्या तत्त्वप्रणालीचा स्वीकार जबरदस्त वेगाने होत असताना आम्ही मात्र तीकडे दुर्लक्ष करीत आहोत हे दुर्दैवाचे आहे. भारतासारख्या भूमीत गांधीजींच्या तत्त्वज्ञानाला पर्याय नाही हे सत्य नाकारता येणार नाही. यासाठी गांधीजींचे विचार आजच्या संदर्भात लक्षात घ्यावे लागतील. त्यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करीत असताना त्याला आधुनिकतेची जोड द्यावी लागेल. यामधून अनेक प्रकारच्या समस्यांवर इलाज करणे सहज शक्य होईल. या ठिकाणी महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या व राबविलेल्या शिक्षण पद्धतीमधील काही भागावरच दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना सारेच तत्त्वज्ञान देणे शक्य होणार नाही, मात्र त्यांच्या विचारांची दिशा दाखवण्यास त्यांच्या विचारातील काही विचार पुरेसे ठरतील. अंधारातून जात असताना प्रकाशाचा एखादा किरण योग्य वाट दाखविण्यास समर्थ असतो. मानवाचे जीवन घडविण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणून महात्मा गांधींनी शिक्षणाकडे पाहत होते. महात्माजींच्या तत्त्वज्ञानात साधनसूचीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. साधन जर चांगले असेल तर साध्य निश्चितच चांगले राहणार यावर त्यांचा विश्वास होता. म्हणूनच साधनाच्या बारकाव्याकडे त्यांचे जास्त लक्ष असे. परिच्छेद. मनुष्याच्या जीवनघडणीत शिक्षण हा अत्यावश्यक घटक आहे. यासाठी शिक्षण हे सर्वसमावेशक व सर्वव्यापी असले पाहिजे की ज्यामधून मनुष्य स्वयंपूर्ण घडू शकेल. महात्माजी शिक्षणाला कधीही ठराविक साच्यात बंद करण्यास तयार नव्हते, तर नवसमाज निर्मितीसाठी शिक्षणाचा प्रवाह सतत वाहणारा, सर्वांना आपलेसे करणारा असला पाहिजे असे त्यांचे मत होते. माणूस जन्मल्यापासून अखेरच्या क्षणापर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी शिकत असतो यावर गांधींचा पूर्ण विश्वास होता. महात्माजींना अभिप्रेत असलेला समाज हा शोषणरहित, अहिंसक व सर्वांचे कल्याण साधणारा असा होता आणि या मूलभूत मूल्यांची जोपासना करण्यावर भर देणारे शिक्षण त्यांना अभिप्रेत होते. त्यांच्या मूल्यांच्या जोपासनेसाठी प्रामुख्याने 3 गोष्टींची आवश्यकता आहे. महात्माजींचा श्रमप्रतिष्ठेवर जास्त भर होता. श्रमप्रतिष्ठेची बीजे मानवी मनात खोलवर रुजवणारी शिक्षण व्यवस्था व शैक्षणिक कार्यक्रम असले पाहिजेत असे त्यांना नेहमी वाटे. श्रमाच्या प्रतिष्ठेचे मूल्य हे जोपर्यंत मानवी स्वभावात जोपासले जात नाही तोपर्यंत मानवाची प्रगती दृष्टिक्षेपात येणार नाही. स्टॉप.